हॅलो फ्रेंड्स, इव्हाज एज्युकेशन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मी उमेश पागरूत, इलेक्ट्रिकल इंजिनियर फ्रॉम अकोला. आज तुमच्याशी ट्रान्सफॉर्मर या विषयावरती हितगुज करणार आहे. ट्रान्सफॉर्मर या विषयासंबंधीची माहिती तुम्हाला स्पर्धा परीक्षा, विविध प्रकारच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विषयाच्या परीक्षा, HSC व्होकेशनलचा अभ्यासक्रम, ITIचा अभ्यासक्रम, टेक्निकल हायस्कूलचा अभ्यासक्रम, त्याचप्रमाणे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग कॉलेजेस याकरता होऊ शकते. जरी या विषयाची ही माहिती थोडी त्रोटक असली तरी पण तुम्ही या लेक्चरमध्ये दिलेल्या माझ्या मेल ॲड्रेसवरती डिफिकल्टीज नोंदवू शकता व माझ्याकडून जितकं सहकार्य होईल तितकं मी तुम्हाला करण्यास तयार आहे. आजचा आपला चर्चेचा विषय आहे ट्रान्सफॉर्मर. जेव्हा ट्रान्सफॉर्मर हा शब्द आपण उच्चारतो त्यामध्ये ट्रान्समिशन हा शब्द अंतर्भूत आहे. ट्रान्समिशन याचा अर्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी झालेलं रूपांतरण, दळणवळण किंवा वहन. जेव्हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या संदर्भामध्ये ट्रान्सफॉर्मर हा शब्द वापरला जातो तेव्हा इलेक्ट्रिकल पॉवर एका सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये किंवा एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी जी वहन होते, ज्या मशीनद्वारा हे केल्या जाते त्याला ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. मुळात ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याची थोडी आपल्याला आणखी विस्तृत माहिती करून घ्यावी लागेल. ट्रान्सफॉर्मर हे एक मशीन आहे हे सर्वप्रथम लक्षात ठेवा. सर्वसाधारणपणे असं म्हटलं जाते की मशीन म्हणजे ज्याच्यामध्ये फिरणारे पार्ट्स आहेत, परंतु ट्रान्सफॉर्मर हे असं मशीन आहे की ज्यामध्ये फिरणारे पार्ट्स नसून स्थिर पार्ट्स त्यामध्ये आहेत. या ट्रान्सफॉर्मरचं एक वैशिष्ट्य म्हणजे याला इतर मशीनप्रमाणेच दोन बाजू असतात, इनपुट साईड व आउटपुट साईड. इनपुट साईडलाच प्रायमरी साईड असे सुद्धा म्हणतात व आउटपुट साईडला सेकंडरी साईड असे सुद्धा म्हणतात. इनपुट साईड म्हणजे ज्याला AC इलेक्ट्रिकल पॉवर आपण कनेक्ट करतो व आउटपुट साईड म्हणजे सेकंडरी साईड ज्याला इलेक्ट्रिकल लोड आपण कनेक्ट करतो. या मशीनद्वारा प्रायमरी साईडमधली इलेक्ट्रिकल पॉवर ही सेकंडरी साईडला ट्रान्सफर केल्या जाते. ज्या अर्थी ही मशीन AC पॉवरवरती काम करते त्या अर्थी यामध्ये फ्रिक्वेन्सीचा हा रोल नक्कीच असतो. कारण AC पॉवरचं सूत्र हे V × I × cos phi हे आहे. cos phi म्हणजे हा पॉवर फॅक्टर आहे. पॉवर फॅक्टर हे वेगळं काही नसून व्होल्टेज आणि करंटमधल्या अँगलचा हा कोसाइन अँगल आहे. परंतु ट्रान्सफॉर्मरमधली इनपुटची फ्रिक्वेन्सी व आउटपुटची फ्रिक्वेन्सी ही सारखीच असल्यामुळे ट्रान्सफॉर्मरचा इनपुट आणि आउटपुट पॉवर फॅक्टर हा सारखाच आहे. म्हणून ट्रान्सफॉर्मरला इनपुट साईड पॉवर P1 = आउटपुट साईड पॉवर P2 असं लिहितात. याचाच अर्थ एक असा की जेव्हा प्रायमरी साईडचं व्होल्टेज वाढते तेव्हा सेकंडरी साईडचं व्होल्टेज कमी होते. प्रायमरी साईडचं व्होल्टेज वाढते म्हणजे प्रायमरी साईडचा करंट वाढतो. सेकंडरी साईडचं व्होल्टेज कमी होते म्हणजे सेकंडरी साईडचं करंट वाढतो.
ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आउटपुट साईडचं व्होल्टेज हे इनपुट साईडपेक्षा जास्त असते अशा ट्रान्सफॉर्मरला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. व ज्या ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट साईडचं व्होल्टेज इनपुट साईडपेक्षा कमी असते त्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. अर्थात या व्होल्टेजची स्थिती ही त्या प्रायमरी किंवा सेकंडरी लीबवरती असलेल्या वाइंडिंगच्या टर्न्सवरती सुद्धा अवलंबून असते. आता ट्रान्सफॉर्मरचं कार्यतत्व पाहू. ट्रान्सफॉर्मर हे म्युच्युअल इंडक्शन या तत्वावरती कार्य करते. ट्रान्सफॉर्मरची ही कार्यपद्धती फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवरती अवलंबून आहे. म्युच्युअल या शब्दाचा अर्थ असा की परस्पर संमतीने. एक प्रायमरी कॉईल असते, त्याच्या बाजूला मॅग्नेटिकली फ्लक्सनी कपल होईल इतक्या अंतरावरती एक दुसरी कॉईल ठेवलेली असते. याचा अर्थ असा की प्रायमरी साईडच्या कॉईलला सप्लाय दिला असता जो मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतो तो फ्लक्स सेकंडरी कॉईलवरती त्याला लिंक होतो व EMF तयार होतो. अशा पद्धतीच्या बांधणीला किंवा ठेवणीला म्युच्युअल इंडक्शन पद्धत असे म्हणतात. फॅरेडेचा नियम आपल्याला हे सांगतो की जेव्हा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फ्लक्स ह्या करंट वाहून नेणाऱ्या कंडक्टरद्वारा कट होतात त्यावेळी त्यामध्ये EMF निर्माण होतो. जितक्या लाईन्स ऑफ फ्लक्स कट होण्याची गती जास्त असेल म्हणजे त्याला वेळ कमी लागत असेल तितका EMF जास्त होतो. परत EMF तयार होण्याची स्थिती ही त्या वाइंडिंगच्या नंबर ऑफ टर्न्सवरती सुद्धा अवलंबून आहे. गणितीय सूत्रामध्ये जर सांगायचं झालं तर इंड्युस्ड EMF E इज इक्वल टू N इंटू d∅dt. ईचा अर्थ वाइंडिंगमध्ये तयार होणारा EMF असा होय. याचं युनिट व्होल्ट हे आहे. N म्हणजे नंबर ऑफ टर्न्स, फाय म्हणजे फ्लक्स याचं युनिट वेबर हे आहे, टी म्हणजे टाईम इन सेकंद. या सूत्रामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसते d∅dt म्हणजे रेट ऑफ फ्लक्स कटिंग. dt जितका लहान असेल तितका त्याचा कटिंगचा स्पीड जास्त असेल. या सूत्रात आणि सरळ स्पष्टपणे आपल्याला असं दिसते आहे E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N म्हणजे वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न्स जास्त असतील तर तयार होणारा EMF हा जास्त असतो. E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फाय म्हणजे कोरमध्ये असलेला फ्लक्स जर जास्त असेल तर इंड्युस्ड होणारा EMF हा जास्त असतो. टी जितका कमी असेल कारण टी हा इंड्युस्ड EMFच्या इन्व्हर्स प्रोपोर्शनमध्ये आहे म्हणजेच टी जितका कमी असेल तितका इंड्युस्ड EMF हा जास्त असतो. अर्थात ट्रान्सफॉर्मरचे वैशिष्ट्ये सांगायचे झाल्यास ट्रान्सफॉर्मर हा एका सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्सफर करतो. हे करत असताना ट्रान्सफॉर्मरमध्ये इनपुट आणि आउटपुट फ्रिक्वेन्सीमध्ये फरक होत नाही. इनपुट आणि आउटपुटचा पॉवर फॅक्टर हा सारखाच असतो. ही इलेक्ट्रिकल पॉवर वहनाची ट्रान्सफॉर्मरची क्रिया म्युच्युअल इंडक्शन इफेक्टनुसार होते. प्रायमरी कॉईल ही मॅग्नेटिक फ्लक्सद्वारा दुसऱ्या कॉईलच्या मॅग्नेटिकली संपर्कामध्ये म्हणजे कपल्ड असते. आता ट्रान्सफॉर्मरची रचना पाहू. ट्रान्सफॉर्मरची सर्वात सोपी रचना म्हणजे आपल्याला कोर टाईप ट्रान्सफॉर्मरचा अभ्यास करावा लागेल. रचनेनुसार ट्रान्सफॉर्मरचे दोन मुख्य भाग आहेत, कोर टाईप ट्रान्सफॉर्मर व शेल टाईप ट्रान्सफॉर्मर.
कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये तसेच शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी वाइंडिंग व सेकंडरी वाइंडिंग ह्या दोन्ही संज्ञा तशाच वापरतात. प्रायमरी वाइंडिंग म्हणजे अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्याला इनपुट सप्लाय जोडतात व सेकंडरी वाइंडिंग म्हणजे ज्याला लोड जोडतात. कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये यल टाईपच्या लॅमिनेशन स्ट्रिप्स वापरतात. एकावर ते इन्व्हर्टेड यल टाईपच्या स्ट्रिप्स लावून एक कोअर तयार केला जातो. एक चौकोनी विंडो तयार होते. तो झाला कोर टाईप ट्रान्सफॉर्मरचा कोअर. याच्या एका बाजूला वाइंडिंग गुंडाळल्या जाते व त्याच्याच अपोजिट बाजूलासुद्धा एक वाइंडिंग गुंडाळल्या जाते. ज्याला सप्लाय देतात ती प्रायमरी वाइंडिंग, ज्याला लोड कनेक्ट करतात ती सेकंडरी वाइंडिंग. परंतु शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये ई आणि आय टाईपच्या लॅमिनेशन्स वापरतात. ई टाईप लॅमिनेशन्स स्ट्रिप्सवरती आय टाईपची स्ट्रिप्स ठेवून त्याचे जे सेंटरचा लिंब आहे त्यावरती प्रायमरी व सेकंडरी दोन्ही वाइंडिंग ह्या रचल्या जातात. आकृतीमध्ये आता आपण कोर टाईप ट्रान्सफॉर्मर पाहतो आहे. यामध्ये लेफ्ट हँड साईडला स्पष्टपणे इनपुट व्होल्टेज दिसते आहे व राईट हँड साईडला आउटपुट व्होल्टेज दिसतं आहे. त्या कोअरभोवती जी गुंडाळली आहे ती वाइंडिंग आहे. या ट्रान्सफॉर्मरमध्ये एक मॅग्नेटिक फ्लक्स पाथ दाखविलेला आहे. प्रायमरी वाइंडिंगमध्ये करंट सर्क्युलेट होतो. करंट सर्क्युलेट झाल्यामुळे फ्लक्स निर्माण होतो. तो फ्लक्स या कोअरद्वारा सेकंडरी वाइंडिंगवरती जातो. AC सप्लायमुळे तयार झालेला फ्लक्स हा मूव्हिंग आहे. सेकंडरी साईडची कॉईल ही स्थिर आहे. त्यामुळे मूव्हिंग असलेला फ्लक्स सेकंडरी साईडच्या कॉईलनी कट होतो व सेकंडरी साईडच्या EMF कॉईलमध्ये EMF तयार होतो. हे ट्रान्सफॉर्मरचं कार्यपद्धती आहे. आता आकृतीमध्ये शेल टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर दिसतो आहे. सेंट्रल लिंबला दोन्हीही वाइंडिंग गुंडाळलेल्या आहेत. यामध्ये थोडं बारकाईनं पाहिलं तर ई आणि आय टाईपच्या स्ट्रिप्स ह्या अरेंज करून यामध्ये दोन विंडो तयार होतात. या दोन्ही ट्रान्सफॉर्मरचे आपापले वैयक्तिक वैशिष्ट्ये आहेत. आता या दोन कोअर आणि शेल ट्रान्सफॉर्मरमधला आपण तुलना पाहू. या दोन ट्रान्सफॉर्मरच्या रचनेनुसार जर विचार केला तर कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये यल टाईपच्या लॅमिनेशन्सचा वापर केला जातो. शेल टाईपच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये ई अँड आय टाईपच्या लॅमिनेशन्सचा वापर केला जातो. कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये एकच मॅग्नेटिक पाथ असतो व शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन मॅग्नेटिक पाथ असतात. वाइंडिंगचा जर विचार केला तर कोर साईडच्या बाजूला कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये वाइंडिंग गुंडाळलेली असते. म्हणजेच वाइंडिंग ही बाहेरच्या बाजूला असते, कोअर वाइंडिंगच्या आतमध्ये असतो. परंतु शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये सेंट्रल लिंबवरती वाइंडिंग केलेली असते. याचा अर्थ असा की कोअर बाहेरच्या बाजूला आहे आणि वाइंडिंग चांगल्या पद्धतीने प्रोटेक्टेड आहे. अशा पद्धतीची वाइंडिंग असल्यामुळे कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये वाइंडिंग ही लवकर थंड व्हायला मदत होते, तर शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये कोअर हे लवकर थंड व्हायला मदत होते. अर्थात इन्सुलेशनचा जर विचार केला तर कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये वाइंडिंगला इन्सुलेशन करणे सोपे असते, कारण वाइंडिंग ही बाहेरच्या बाजूला आहे. शेल टाईप ट्रान्सफॉर्मरचा जर विचार केला तर सेंट्रल लिंबमध्ये म्हणजे आतमध्ये वाइंडिंग असल्यामुळे वाइंडिंगला इन्सुलेशन करणे कठीण असते. कोर टाईप ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगमधील दोष शोधणे सोपे असते, कारण वाइंडिंग ही बाहेरच्या बाजूला आहे. व शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये वाइंडिंग आतमध्ये असल्यामुळे त्यामधले दोष शोधणे जरा कठीण जाते.
उपयोगानुसार जर विचार केला तर कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये लो व्होल्टेज वहनासाठी याचा वापर केला जातो. शेल टाईप ट्रान्सफॉर्मर हा हाय व्होल्टेज वहनासाठी वापर केला जातो. मजबूतीनुसार विचार केला तर मेकॅनिकली कोर टाईप ट्रान्सफॉर्मर स्ट्रॉंग आहे, परंतु शेल टाईप ट्रान्सफॉर्मर हे कोर टाईप ट्रान्सफॉर्मरपेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे. EMF इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर, यालाच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर असेही म्हणतात. याचा सोप्या भाषेमध्ये अर्थ असा की ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी व सेकंडरी साईडमध्ये जो EMF तयार होतो त्याचं असणारं हे सूत्र आहे. या सूत्रामध्ये फ्रिक्वेन्सी, वाइंडिंगच्या टर्न्स, टोटल फ्लक्स किंवा फ्लक्स डेन्सिटी, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द कोअर या बाबींचा अंतर्भाव आहे. न्यूमरिकली सांगायचं झाल्यास E इज इक्वल टू 4.44 इंटू F इंटू N इंटू फाय M किंवा 4.44 इंटू F इंटू N इंटू A इंटू BM आणि याचं युनिट आहे व्होल्ट. E म्हणजे इंड्युस्ड EMF जे नेहमी व्होल्ट या युनिटमध्ये लिहितात. F म्हणजे फ्रिक्वेन्सी, याचे युनिट हर्ट्झ किंवा सायकल पर सेकंद हे आहे. भारतामध्ये लक्षात ठेवा फ्रिक्वेन्सी ही 50 हर्ट्झ इतकी असते. परीक्षेमध्ये किंवा अभ्यासामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं गणित करत असताना जर फ्रिक्वेन्सी दिली नसेल तर बिनदिक्कतपणे 50 हर्ट्झ गृहीत धरावी. N नंबर ऑफ टर्न्स, जर हे इक्वेशन प्रायमरी साईडला अप्लाय केलं तर इथे N1 होईल म्हणजे प्रायमरी साईडचे नंबर ऑफ टर्न्स, आणि सेकंडरी साईडला जर हे इक्वेशन अप्लाय केलं तर ते N2 म्हणजे सेकंडरी साईडचे नंबर ऑफ टर्न्स होतील. फाय M म्हणजे कोरमध्ये असलेला मॅक्झिमम फ्लक्स, याचं युनिट वेबर हे आहे. BM म्हणजेच फ्लक्स डेन्सिटी, फ्लक्स पर युनिट एरिया असं सुद्धा याला म्हणता येईल, म्हणून याचं युनिट वेबर पर मीटर स्क्वेअर हे आहे. A क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कोअर, याचं युनिट मीटर स्क्वेअरमध्ये घेतात. आता ट्रान्सफॉर्मेशन रेशो याबद्दलची माहिती पाहू. K हा शब्द या ट्रान्सफॉर्मेशन रेशोसाठी वापरतात. यालाच आणखी स्पष्टपणे व्होल्टेज ट्रान्सफॉर्मेशन रेशो असे सुद्धा म्हणतात. याचं सूत्र EMF इक्वेशनवरनं काढता येऊ शकते. न्यूमरिकली लिहायचं झालं तर V2 डिवायडेड बाय V1 इज इक्वल टू K किंवा N2 डिवायडेड बाय N1 इज इक्वल टू K किंवा I1 डिवायडेड बाय I2 इज इक्वल टू K. Kच्या किमतीवरनं तुम्हाला दिलेला ट्रान्सफॉर्मर हा स्टेप अप आहे की स्टेप डाऊन आहे हे आपल्याला लक्षात घेता येते. जर Kची किंमत ही 1 पेक्षा जास्त असेल तर दिलेला ट्रान्सफॉर्मर हा स्टेप अप आहे असे समजतात. कारण 1 पेक्षा जास्त किंमत आहे याचा अर्थ असा की सेकंडरी साईड व्होल्टेज V2 इज ग्रेटर दॅन प्रायमरी साईड व्होल्टेज V1 किंवा सेकंडरी साईडचे नंबर ऑफ टर्न्स N2 इज ग्रेटर दॅन प्रायमरी साईड नंबर ऑफ टर्न्स N1. म्हणून Kची किंमत जर 1 पेक्षा जास्त असेल तर तो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे आणि Kची किंमत जर 1 पेक्षा कमी असेल तर तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे.
परंतु ट्रान्सफॉर्मरची इनपुट आणि आउटपुट साईड पॉवर ही नेहमी सारखीच असते. म्हणजेच P1 इज इक्वल टू P2. AC सर्किटचं पॉवरचं सूत्र आहे P इज इक्वल टू V इंटू I इंटू कॉस ऑफ फाय. परंतु ट्रान्सफॉर्मरमध्ये इनपुट आणि आउटपुट साईडचा पॉवर फॅक्टर हा सारख्याच असल्यामुळे हे सूत्र सरळ होऊन आपल्याला V1 इंटू I1 इज इक्वल टू V2 इंटू I2 असं सहज तयार होते. याचा अर्थ असा की जर V1 वाढला तर I1 कमी होतो, V2 वाढला तर I2 कमी होतो, V1 कमी झाला तर I1 वाढतो, V2 कमी झाला तर I2 वाढतो. ट्रान्सफॉर्मर रेटिंग. ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग हे नेहमी KVA मध्ये दिलेलं असते. के या शब्दाचा अर्थ 1000 म्हणजेच 1000. कारण ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग हे इतकं मोठं असते की ते 1000मध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर वाचण्याकरता आपल्याला सोपं जाते. व्हीचा अर्थ व्होल्टेज, एचा अर्थ ॲम्पियर. यामध्ये पॉवर फॅक्टर किंवा व्होल्टेज आणि करंटमधल्या अँगलचा विचार केलेला नाही. म्हणून ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग हे किलोवॅटमध्ये न देता KVAमध्ये देतात. कारण इनपुट साईड व आउटपुट साईडचा पॉवर फॅक्टर ट्रान्सफॉर्मरचा हा सारखाच असतो. ट्रान्सफॉर्मरचे वर्गीकरण. वेगवेगळ्या घटकानुसार ट्रान्सफॉर्मरचं खालील प्रकारे वर्गीकरण करता येईल. ट्रान्सफॉर्मरची रचना जर लक्षात घेतली तर ट्रान्सफॉर्मर कोर टाईप ट्रान्सफॉर्मर, शेल टाईप ट्रान्सफॉर्मर व बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर असे 3 प्रकार सांगता येतात. कोर टाईप ट्रान्सफॉर्मर म्हणजे ज्यामध्ये L टाईपच्या स्ट्रिप्स वापरतात. शेल टाईप ट्रान्सफॉर्मर म्हणजे ज्यामध्ये E आणि I टाईपच्या स्ट्रिप्स वापरतात. व्होल्टेज लेव्हलनुसार जर विचार केला तर ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर व स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. ज्या ट्रान्सफॉर्मरचा आउटपुट साईडचं व्होल्टेज इनपुट साईडपेक्षा जास्त आहे त्याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतात. ज्या ट्रान्सफॉर्मरचा आउटपुट साईडचं व्होल्टेज इनपुट साईडपेक्षा कमी आहे त्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. लॅबॉरेटरीमध्ये जर उपयोग करायचे झाले तर ट्रान्सफॉर्मरला करंट ट्रान्सफॉर्मर व पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. जेव्हा ट्रान्सफॉर्मर हे करंट मोजायसाठी वापरतात त्याला करंट ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात आणि हा करंट ट्रान्सफॉर्मर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असतो. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे ज्या ट्रान्सफॉर्मरच्या उपयोगाद्वारे व्होल्टेजचं मेजरमेंट केले जाते त्याला पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर म्हणतात. हा ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो. पारेषणनुसार म्हणजे इलेक्ट्रिकल पॉवर वहनानुसार ट्रान्सफॉर्मर हे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर व पॉवर ट्रान्सफॉर्मर्स असे 2 प्रकार आहेत. शहरामध्ये किंवा गावामध्ये इलेक्ट्रिकल पॉवर डिस्ट्रीब्यूट करण्याकरता जे ट्रान्सफॉर्मर वापरले जातात त्यांना डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात व ट्रान्समिशन लाईनवरती इलेक्ट्रिकल पॉवर वहनासाठी जे ट्रान्सफॉर्मर वापरले जातात त्यांना पॉवर ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. कूलिंगनुसार ट्रान्सफॉर्मरमध्ये कोर आणि वाइंडिंगच्या कूलिंगसाठी जे ट्रान्सफॉर्मर ऑइल ठेवलेले असते अशा प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरला ऑइल कूल ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. जर फक्त हवेद्वारा जर ट्रान्सफॉर्मरचं कूलिंग होत असेल तर त्याला एअर कूल ट्रान्सफॉर्मर म्हणतात. जर ट्रान्सफॉर्मर कूलिंग करता आउटर ट्यूब्समधनं जर पाणी सर्क्युलेट केल्या जात असेल तर त्याला वॉटर कूल्ड ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. जर ट्रान्सफॉर्मर हा सिंगल फेज सप्लायवर कार्यरत होणारा असेल तर त्याला सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर म्हणतात. जर हा ट्रान्सफॉर्मर 3 फेज सप्लायवरती कार्यरत होणारा असेल तर त्याला 3 फेज ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. आतापर्यंतच्या विवेचनामध्ये ट्रान्सफॉर्मरची बेसिक टर्मिनॉलॉजी प्रायमरी अभ्यास आपण केला.
यावरती खालील पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. या प्रश्नाचा पुस्तकांचा, इंटरनेटचा, वेगवेगळ्या टेक्निकल ब्लॉग्स व लिटरेचरचा अभ्यास करून जास्त डिटेलमध्ये उत्तर तयार करता येतील. तरी पण थोडक्यामध्ये आपण या प्रश्नांचा सराव करू. ट्रान्सफॉर्मरच्या भागाची नावे व कार्य लिहा. असा प्रश्न ज्यावेळेस येतो त्यावेळेस सर्वप्रथम जर आपल्याला ट्रान्सफॉर्मरची लाईन स्केच काढता आली तर ती काढावी. लाईन स्केच काढलेल्या आकृतीवरती नावं लिहायचे, त्याची खाली यादी करायची. ट्रान्सफॉर्मरच्या त्या आकृतीवरती ज्यावेळेस नावं लिहितो त्यावेळेस आपल्याला पटापट त्याचं कोणचे पार्ट्स आहेत हे लक्षात येते. उदाहरणार्थ, मी शेल टाईप ट्रान्सफॉर्मर जर तिथे काढला तर प्रायमरी वाइंडिंग येईल, सेकंडरी वाइंडिंग येईल, कोअर येईल, लोड येईल, इनपुट सप्लाय येईल. जर खूप मोठा जर डिटेल आपल्याला ट्रान्सफॉर्मरबद्दलची माहिती लिहायची असेल तर ट्रान्सफॉर्मरचे जे बाकीचे भाग आहेत, ब्रीदर आहे, एक्सप्लोजन व्हेंट आहे, ट्रान्सफॉर्मर ऑइल टँक आहे, त्याचे रिलेज आहेत, आउटर कव्हर आहे, अर्थिंग आहे, या सर्व भागांची नावं लिहून त्याचं विस्तृत विवेचन करावं लागते. दुसरा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरच्या भागाच्या मटेरियलबद्दल माहिती लिहा. हा ज्यावेळेस प्रश्न येतो तेव्हा मुख्यत्वे ट्रान्सफॉर्मरचं कोअर व वाइंडिंग याबद्दलची माहिती लिहावी. वाइंडिंगमध्ये ॲल्युमिनियम व कॉपर या धातूंचा उल्लेख करावा. कॉपर व ॲल्युमिनियम या धातूची वैशिष्ट्ये लिहावी. कोअरचं मटेरियल हे सिलिकॉन स्टील लिहावं. सिलिकॉन स्टील लिहिताना सिलिकॉन स्टीलमुळे हिस्टेरिसिस लॉस कमी होतो असं स्पष्टपणे लिहावे. प्रश्न तिसरा, ट्रान्सफॉर्मरला कोणता सप्लाय जोडला जातो व आउटपुटला कोणता सप्लाय मिळतो ते सांगा. ट्रान्सफॉर्मर ही AC ऑपरेटेड मशीन आहे हे कायम लक्षात ठेवावे. म्हणून ट्रान्सफॉर्मरच्या इनपुटला AC सप्लाय जोडलेला असतो व ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुटला AC सप्लायच आपल्याला मिळतो. ट्रान्सफॉर्मरला जर AC सोडून जर DC सप्लाय आपण जोडला तर ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग जळून जाते. कारण ट्रान्सफॉर्मरचं कार्य करायची पद्धत ही म्युच्युअल इंडक्शन इफेक्टवरती आहे. ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगला कंटिन्युअस जर फ्लक्स लिंक होत असेल तर तिथे हेवी शॉर्ट सर्किट होऊन जास्त करंट सर्क्युलेट होतो व हीट एनर्जीमुळे इन्सुलेशन फेल्युअर होऊन वाइंडिंग जळते. प्रश्न चौथा आहे, ट्रान्सफॉर्मरला DC सप्लाय दिला असता काय होते ते स्पष्ट करा. याचं उत्तर अगोदरच पाहिलं तरी पण ट्रान्सफॉर्मरला जर DC सप्लाय दिला तर फक्त प्रायमरी वाइंडिंगमधून करंट सर्क्युलेट होईल व अपोजिशन नसल्यामुळे हा करंट सर्क्युलेशन इतकं जास्त असेल की ती वाइंडिंग I2R लॉस हा खूप जास्त होऊन जळून जाईल. पाचवा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरला इलेक्ट्रिसिटीच्या कोणत्या तत्वावर कार्य करतो ते सांगा. ट्रान्सफॉर्मर हा फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या तत्वानुसार कार्य करतो. प्रायमरी साईडला सप्लाय दिला असता फ्लक्स तयार होतो व तो सेकंडरी साईडच्या कॉईलला लिंक होतो. कॉईल स्थिर असते, फ्लक्स बदलता असतो म्हणून फ्लक्स कट होतो व सेकंडरी साईडच्या कॉईलमध्ये EMF तयार होतो. ह्या दोन्ही कॉईल मॅग्नेटिकली कपल्ड असल्यामुळे याला म्युच्युअल इंडक्शन असं म्हटल्या जाते. ट्रान्सफॉर्मर लॉसबद्दल माहिती लिहून लॉस कमी कसा करतात ते सांगा. ट्रान्सफॉर्मरमध्ये आयर्न लॉस, कॉपर लॉस हे दोन मुख्य लॉस आहेत. अर्थात या प्रश्नाची माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये जास्त सविस्तर पाहू. प्रश्न सातवा, ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता रोटेटिंग मशीनपेक्षा का जास्त असते. ट्रान्सफॉर्मर हे स्थिर मशीन आहे. याचा अर्थ
असा की ट्रान्सफॉर्मरमध्ये मूव्हिंग किंवा रोटेटिंग पार्ट्स नाहीत. म्हणून रोटेटिंग मशीनमध्ये जे रोटेटिंग पार्ट्स असतात ज्यामुळे फ्रिक्शनल किंवा मेकॅनिकल लॉसेस होतात ते या ट्रान्सफॉर्मरमध्ये नसतात. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरची एफिशियन्सी ही रोटेटिंग मशीनपेक्षा जास्त असते. ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल काढा. ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल काढताना स्पष्टपणे प्रायमरी वाइंडिंग व सेकंडरी वाइंडिंग ही काढावी व कोअर दाखवण्याकरता 2 रेषामध्ये ओढाव्यात. ट्रान्सफॉर्मर रेशो म्हणजे काय ते स्पष्ट करा. ट्रान्सफॉर्मर रेशोचा सिम्बॉल के हा आहे. ट्रान्सफॉर्मर रेशो म्हणजे आउटपुट साईड व्होल्टेज डिव्हायडेड बाय इनपुट साईड व्होल्टेज किंवा आउटपुट साईड वाइंडिंग टर्न्स डिव्हायडेड बाय इनपुट साईड वाइंडिंग टर्न्स किंवा आउटपुट साईड EMF डिवायडेड बाय इनपुट साईड EMF किंवा प्रायमरी साईडचा करंट डिवायडेड बाय सेकंडरी साईडचा करंट. ट्रान्सफॉर्मर रेशो हा 1 पेक्षा जास्त असेल तर तो ट्रान्सफॉर्मर हा स्टेपअप आहे. ट्रान्सफॉर्मरचा रेशो हा 1 पेक्षा कमी असेल तर ट्रान्सफॉर्मर हा स्टेप डाऊन आहे. ट्रान्सफॉर्मरची व्याख्या लिहा. ट्रान्सफॉर्मर हे एक स्थिर मशीन आहे जे इलेक्ट्रिकल पॉवरचं एका सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये वहन करते. ट्रान्सफॉर्मरचे वर्गीकरण करा. वरती लेक्चरमध्ये ट्रान्सफॉर्मरचं वर्गीकरण अतिशय डिटेल पद्धतीने दिलेलं आहे. त्यातून तुम्ही ते पाहून लक्षात घेऊ शकता. 13वा प्रश्न आहे, स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर कोणकोणत्या बाबीवरती ओळखता येतो ते स्पष्ट करा. हे ओळखण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे जर ट्रान्सफॉर्मरचा के हा 1 पेक्षा जास्त आहे असं कुठे नमूद केलं असेल तर तो ट्रान्सफॉर्मर स्टेपअप आहे. जर केची किंमत ही 1 पेक्षा कमी नमूद केली असेल तर तो स्टेप डाऊन आहे. किंवा ट्रान्सफॉर्मरच्या नेमप्लेटवरती जर दोन्ही बाजूची व्होल्टेज लेव्हल किंवा नंबर ऑफ टर्न्स नमूद केले असतील तरीही आपल्याला अतिशय सहजपणे ट्रान्सफॉर्मर स्टेपअप आहे की स्टेप डाऊन आहे ते सांगता येईल. जर V2 हा V1 पेक्षा जास्त असेल तर ट्रान्सफॉर्मर स्टेपअप आहे. जर V1 हा V2 पेक्षा जास्त असेल तर तो ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन आहे. जर N2 हा N1 पेक्षा जास्त असेल तर ट्रान्सफॉर्मर स्टेपअप आहे आणि N1 जर N2 पेक्षा जास्त असेल तर ट्रान्सफॉर्मर हा स्टेप डाऊन आहे. मित्रांनो, आज ट्रान्सफॉर्मर या विषयावरची अतिशय प्रायमरी माहिती आपण पाहिली. पुढच्या लेक्चरमध्ये 3 फेज ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मर लॉसेस, ट्रान्सफॉर्मरचं मेंटेनन्स या विषयाची विस्तृत माहिती आपण पाहू. तुम्हाला या संदर्भात काहीही शंका, आणखी माहिती हवी असल्यास इथे दिलेल्या ईमेल ॲड्रेसवरती umeshbagrut@redemail.com यावरती तुम्ही संपर्क करू शकता. या माहितीने तुमचं समाधान झालं असेल या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व तुमच्या विद्यार्थी मित्रांमध्ये याचं प्रसारण करा. धन्यवाद.